लेक लाडकी या घरची टिंग 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 होणार सुनती त्या घरचे. सायलेन्स. अहो काय चाललंय तुमचं? तुमच्या मुलीचं लग्न आहे, विसरलात का? नाही, आपण दोघं आई वडील आहोत, जरा तरी समजून बघा. आसावरे ते आधीच टेन्शन मध्ये दिसतायत, मग आजपासून घरी फोन लावतायत. आजोबा खूपच चिडलेत का ग? अगं ऍक्च्युली त्यांना आम्ही रजिस्टर लग्न करतोय हे फार मान्य नाहीये ना, म्हणून जरा. पण आई असं म्हणाल्यात की त्यांचा राग निवळेल हळूहळू, आणि आता येताना त्या इनफॅक्ट वेळही सांगून आल्या होत्या त्यांना. आपला नंबर येईपर्यंत कदाचित येतील सुद्धा ते इथे. मला नाही वाटत ते येतील, म्हणजे हट्टी आहेत ना ते. नाही, तसंही आता तुमचाच नंबर आहे अगं. हो का? हो. एक मिनिट थांब. आई, फोन लागत नाहीये का? अगं बाबा फोन उचलत नाहीये, ते इकडे यायला निघाले असतील कदाचित. शुभ्रा चल, नंबर आला आपला. हो 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 हो. ऐक ना बबड्या, आजोबा फोन उचलत नाहीयेत. मी खूप प्रयत्न करून बघितला, ते कदाचित यायला निघाले असतील तर आपण थोडा वेळ थांबू शकतो का प्लीज? अगं पण नंबर आलाय, असा कसा सोडायचा? शुभ्रा चल ना लवकर. सोहम, थांबूया ना थोडा वेळ, येतीलच आजोबा एवढ्यात, थांबूया. मी रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन तिथे बोलते आणि आपण बघूया काय होऊ शकतंय. हॅलो, मी शुभ्रा कामत. आमचा नंबर आहे आता, पण ऍक्च्युली ना माझे आजी सासरे यायचे आहेत, तर तुम्ही पुढचा नंबर आधी घेतला तर चालेल का? चालेल. ओके, थँक्यू. आई उशीर होतोय ग. आजोबा नक्की येणार आहेत का? नाही तर उगीच टाइम वेस्ट होतोय, उगीच वेळ जातोय ना. मी बघते, हो परत प्रयत्न करून बघते. आसावरी, काय बात आहे? आहात तुम्ही? मला वाटलं गेलात. गेलात म्हणजे? गेलो नाही, आहे आहे. नाही तसं नाही, मला वाटलं बाहेर गेलात. फोनची घंटी वाजते ना, इतका वेळ कधी वाजत नाही आसावरी घरी असली की, म्हणून विचारलं. आसावरी नाहीये घरात? नाही, मी घरात नाहीये. आधी कसं, कोणी चोरी केली गेलं कोर्टात, कोणी फसवलं गेलं कोर्टात, कोणी पैसे बुडवले गेलं कोर्टात. आमच्याकडचे पण गेले. कुठे? कोर्टात. सून आणलं, सून. हॅलो, तुमचा लाडका शेफ अभिजित राजेचा तुम्हाला मनापासून नमस्कार. हा अभिजित राजे कुठल्या संस्थांचा राजा नाही बरं, हा आपल्या मनाचा आणि या किचनचा म्हणजे स्वयंपाक घराचा राजा आहे. कुठे आसावरी कुठे विचारलं ना? आमच्या नातवाचं सोम्याचं लग्न आहे आज. कागदावर सह्या ठोकून लग्न करतात. अशी लग्न होतात कधी? होतात? जेवण बनवणं हे तसं बायकांचं काम आहे. अशा लोकांना मी एकच उत्तर देतो, कुठलंही काम हे फक्त स्त्रीचं किंवा पुरुषाचं नसतं. सासऱ्याला नाही म्हणणारा तर काय फरक पडतोय? म्हाताऱ्याला कोण विचारतंय? शहाणे चढतात कोर्टाची पायरी, चढतात. नाही, आता तिथे पुजाऱ्याऐवजी जड्ज लावणारे लग्न, जड्ज. आता जड्जानी लग्न लावायची, मग आरोपीने काय करायचं? सरही चौघडे वाजवायचे. आता घरात सून आणायची का वॉरंट टाकायचंय? म्हातारी मेल्याचं दुःख नाही, का सुकावतोय? बोट कुठं दाखवत आहे? फोनची घंटी. आसावरीचा असेल, मला नाही घ्यायचा. तुम्हाला घ्यायचाय? नाही 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 नाही. आता तिथे लागत असेल लग्न, नावाचा पुकारा होत असेल त्यांच्या. सोहम, शुभ्रा, हजिरो.
हो. आधी तू तू तू. एकमेकांना बरोबर. नको माझ्या नको. आधी आईला नमस्कार कर. आई अहो. आधी आईला नमस्कार कर. मला नको. आई 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 अहो ऐका तरी. शुभ्रा आई बास थांबा 1 मिनिट तुम्ही जरा. काय आई? अगं असं नसतं शुभ्रा. तू आईला आधी नमस्कार कर. हे बघा मी अशा अंधश्रद्धा नाही मानत. त्यांना मी पाया पडणारच आहे. सुखी राहा. अगं आई बाबाला नमस्कार कर. हो. आयुष्यवंत व्हा. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बाबा. सुखाने संसार करा. मुलांचं लग्न अगदी छान पार पाडलं नाही असावरी ताई. तुमचं अभिनंदन. हा. आणि तुम्हा दोघांचंही अभिनंदन. पण तरीही आजोबा आले असते तर आणखीन बरं झालं असतं. हो ना. तेवढीच सुटपूट लागून राहिली बघा मला. चला खूप भूक लागली. तुमच्या लग्नात उपाशीच ठेवणार का ह्या पेड्यांनी पोट भरायचंय? नाही नाही जाऊया आपण. इथे जवळच एक छान रेस्टॉरंट आहे अभिज किचन म्हणून. तिथेच जाऊया. मस्त आहे. ओके. जवळ वगैरे काही नाही खूप लांब आहे. पण आता तिथे गेलोच नाही तर आपल्या हिरोईनला हिरो भेटणार कसा. चला निघूया. चला चला चला. अगं बाई. ए राजा, आजोबांना अजून फोन उचलत नाहीये. मी आपल्या शेजारच्या सुलभा काकूंना फोन करून बघते. हा ठीक आहे. आलेच. हॅलो मॅडम. वेलकम वेलकम. आय एम मॅडी. तुमचं बुकिंग आहे का? नाही आम्हाला एक 6 जणांसाठी टेबल हवं होतं. मिळेल? नो 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 नो. सगळे टेबल बुक आहेत मॅडम. अभिजित राजेंचं हॉटेल आहे हे. पीक टाइमला बसायला काय उभं राहायलाही जागा नसते इकडे. विनेगर कमी आहे. विनेगर टाक. गार्निश नीट कर रे. स्लिक स्लिक स्लिक. अजून स्लिक पाहिजे. स्लिक पाहिजे. डेझर्ट किती शिल्लक आहे चेक कर रे. 50 कॅरमेल कस्टर्ड रेडी कर. चल क्विक 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 क्विक. बघा ना काहीतरी होऊ शकलं तर. नो. मॅडम तुमचं बुकिंग नाहीये हो. तुम्हाला टेबल नाही मिळू शकत. बरं मग आपण आता काय करू शकतो? तुम्ही रजिस्टरवर एंट्री करा. साधारण तासभर लागेल. काय तासभर? हो. असं नका हो बोलू. आम्ही खरंच डिसअपॉइंटेड. कॉंग्रॅच्युलेशन्स. नव्या कोऱ्या लग्नासाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. अरे थँक्यू सर. नमस्कार. मी ना तुमचा कार्यक्रम रोज बघते. थँक्स. मला ना तुम्ही खूप आवडता. हा काय? माझे आई बाबा. लग्नानंतरच्या प्रीती भोजनाचा मान आम्हाला दिल्याबद्दल थँक्स. 2 मिनिटात टेबल अरेंज होईल. आणखीन कोण येणार आहे का? हो माझी सासूबाई. त्या तिथे फोनवर बोलतायत. हो. गिव्ह मी 2 मिनिट्स. मॅडी
नाही फोन लागत रे. तर ऐका ना सर. स्पेशल टेबल अरेंज कर. न्यूली वेड कपल दिसतंय, सो डेकोरेट द टेबल. ओके. काय झालं, नाही सुचलं आहेत का फोन? हो ना, आता मला खरंच काळजी वाटायला लागली रे. नाही पण तसे एकटे राहतात ना ते. हो म्हणजे टेबल इज रेडी मॅम फॉर द न्यूली वेडेड कपल. चला या या. परफेक्ट. ते न्यूली कपल आणि फॅमिली बसलेत. मॅडी तू नसतीस तर मला काय झालं असतं का? थँक्यू सर. क्रीम ब्रूची तयार करायला सांग. मी स्वतः बनवणार. मी आलोच. नाही नको. अहो तुम्ही थोडं तरी घ्या ना. नाही नाही नको. खरंच मला भूक नाहीये. म्हणजे बाबा घरी जेवले नसतील ना, ते जेवले नसताना मी जेवणं बरं नाही वाटत मला. नाही पण 2 घास खाल्लेत तर बरं होईल ना. अगं तू तरी सांग. अहो नाही, जेवण जाणारच नाही मला. बाबा नाराज आहेत ना, घरी जाऊन आता त्यांची समजूत काढावी लागेल. म्हणजे तसं ऐकतात ना माझं, ते सगळं ऐकतात. खरं सांगू का, म्हणायला गेलं तर ते माझे सासरे आहेत आणि मी त्यांची सून आहे. पण आता आईच झाले मी त्यांची. लहान मुलासारखं सगळं बघावं लागतं, अगदी त्यांचे रुसवे फुगवे सुद्धा. तुम्हीही सुरू करा ना. ए बबड्या, हे मॅडम, त्यांना 20% डिस्काउंट आहे. आजचा दिवस आणि आजचा जेवण त्यांना आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. सर तर टेस्टमुळे लक्षातच राहील, पण 20% अशाने हॉटेल बंद पाडाल तुम्ही. हे मॅड, आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी सांगतो तेवढं कर आणि विथ अ बिग स्माइल. ओके. पण सर त्यांना असं वाटलं पाहिजे की हा डिस्काउंट त्यांना मॅडम मुळे मिळतोय. मग ते देशील ना? येस सर. काय आवडलं का जेवण? हो हो मस्तच, छानच एकदम. ठीक आहे. मॅडमने काहीच घेतलेलं दिसत नाही. एनी प्रॉब्लेम? आई अजूनही फोन उचलत नाहीयेत ते. तुमचं झालं असेल तर आपण गेलो तर चालेल का? मी जरा पुढे होते बाहेर आणि पुन्हा फोन करायचा प्रयत्न करते. थँक्यू. वेलकम मॅम. आय एम सो सॉरी. ऍक्च्युली त्यांचे सासरे आहेत ना, म्हणजे माझे आजे सासरे आहेत, ते घरी एकटेच आहेत, त्यामुळे त्या थोड्या टेन्शन मध्ये आहेत. नाही नाही, हरकत नाही. पण त्यांनी ऍटलिस्ट डिझर्ट तरी ट्राय करायला हवं होतं. मी असं करतो, मी आमची स्पेशालिटी क्रेम ब्रुले त्यांच्यासाठी पॅक करून देतो. तुमच्या लग्नाच्या जेवणाचं गोड ते मी बनवलेलं, त्यांना खाऊन तर बघू दे. हॅलो सर, हे तुमचं बिल आणि तुम्हाला स्पेशल डिस्काउंट माझ्याकडून. हा फीडबॅक फॉर्म घ्या. तुम्हाला आमच्या हॉटेलचं जेवण आवडलंच असेल, मग 1 ते 5 मध्ये स्टार्स द्या. हो, आणि जास्त आवडलं तर जास्त स्टार्स द्या. थँक्यू. 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 थँक्स आसावरी. शुभ्रा. ओ ते आसावरी म्हणजे माझ्या सासूबाई. हो, हे तुमच्या सासूबाईंसाठी. ओ येस, थँक्यू सो मच. माय प्लेजर. येते. या. तुम्ही दोघं नाही, तुम्ही तिथेच थांबा. तुम्ही या ना आत. या या. ये रे बाळा, तू पण या. तुम्ही थांबा, मी आलेच.
सोहम, तुझी बायको का रे? हो सुलभा काकू, माझी सून. कोर्टातून आणलीस का रे? नाही, जड्जांनी लावलं का रे लग्न? जड्जांनी नाही, रजिस्ट्रारनी लावलं. आपण गृहप्रवेश करूया का? अगं नाही, असं कसं? आधी उखाणा. हा, उखाणा के. बरं. चांदीचं ताट, सोन्याची परात, सोहमचं नाव घेऊन प्रवेश करते सासूबाईंच्या घरात. शुभ्राची, तुम्ही तिला नाही नाही, औक्षण तुम्हीच करणार आहात आई. आई तुम्हीच करणार आहात. या ओलांड मा. अगं ते तुला आई, आपल्याकडे कित्येक जणांना एक वेळेचं अन्नही मिळत नाही आणि आपण असं पाय लावून वाया घालवायचं, मला नाही पटत. अगं पण अशी रीत असते. बर, झाली रीत पूर्ण. आई, हे प्लीज आतमध्ये ठेवाल का? अगं पण बाळा, हे शुभ. आई, मला माहिती आहे, पण आता मी सून आहे ना या घरची. मग हे घर धनधान्याने भरलेलं राहील याची जबाबदारी पूर्ण माझी. या. नक्की सासू कोण, तू का त्या? शुभ्रा, हे बघ, म्हणजे माझी आपली हौस. तुझ्यासाठी खास मी जगन्नाथ गंगाराम पेडणेकरांकडनं हे बनवून घेतलं होतं. बघ, म्हणजे तुला आवडतंय का बघ बाळा. कारण तुम्हाला काय अलीकडे ते जरा असं सुटसुटीत हलकं फुलकं. आई, अहो खूप छान आहे. आवडलं ना तुला? नाही, खूप आवडलं. घे सोहम, घाल तिच्या गळ्यात. तुम्ही सगळे बसा. हा, मी चहा टाकते सगळ्यांसाठी. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, तुमचा फोन नंबर एक लकी नंबर वन सिलेक्ट झालाय आणि तुम्हाला मिळते डिश वॉशर. अहो नको, आम्हाला कसली स्कीम नकोय. आमच्या घरातनं खूप गडबड चालू आहे. हा, धन्यवाद. आई, आजोबा? अगं बघ ना, अजूनही खोलीमध्ये दार बंद करून रुसून बसलेत. पण तुम्ही काळजी करू नका, मी समजावते त्यांना. तुम्ही दोघं जण घरच्या देवांना नमस्कार करून घ्या. या. हो. अरे काही रीत भात, मोठ्यांच्या पाया पडणं, आशीर्वाद काहीच नाही. आता सांगितल्यावर दंडवत घालून काय उपयोग? सुखी राहा. अजून काय बोलणार मी? हात पुढे कर ग. तू कशाला हात पुढे करते? हे घे, त्या घरचे दागिने दे. माझ्या खापर पणजीने पणजीला, पणजीने आजीला, आजीने आईला, आईने तुला दिले. आता हे हिच आहे. आता तुम्ही ठरवा घालायचे की नाही. स्वाम्या, आपल्या देवदर्शनाला जाशील तेव्हा देवांच्या पायापाशी ठेव. या दत्तात्रय कुलकर्णीच्या नातवाचं लग्न झाल्यावर पहिला नमस्कार देवचरणी. बाबा, एवढे पैसे कसे आले? अगो बाई, तुम्ही बँकेत गेला होतात का? काय हे बाबा, मला सांगायचं नाहीत का तुम्ही? एकटे कशाला गेलात? काही झालं असतं म्हणजे. तुम्हाला कितीही वाटलं मला काही व्हावं तरी मला काही होणार नाही. बाबा,
हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, तुमचा फोन नंबर लकी नंबर म्हणून सिलेक्ट झालाय आणि तुम्हाला मिळते अहो आम्हाला नकोय कसली ही स्कीम, सांगितलं ना तुम्हाला. हॅलो, तुम्ही सारखे सारखे फोन काय करताय? सांगितलं ना तुम्हाला, आम्हाला कसली स्कीम नकोय. निर्लज्ज आहात का